नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पुढचा भाग सुरू करणार आहोत. बघा, याच्यामध्ये आपण मागच्या वेळी एक ॲक्टिव्हिटी पाहिलेली होती. याच्यामध्ये सुद्धा एक ॲक्टिव्हिटी आपण पाहणार आहे. सो लेट्स स्टार्ट द न्यू पॉइंट इन युअर टॉपिक. बघा, यामध्ये काय सांगितलेलं आहे, शेजारी एक डायग्राम दाखवलेली आहे. वॉटर ड्रॉपलेट्स कलेक्ट आउटसाइड द ग्लास. बरोबर आहे. त्याच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी करायची आहे, जी आपल्या सगळ्यांना ॲक्टिव्हिटी घरामध्ये सुद्धा करायला जमेल. एक ग्लास घ्या, त्याच्यामध्ये आईस क्यूब्स म्हणजे फ्रीजमध्ये तुम्ही जो बर्फ तयार करायला ठेवता ते आईस क्यूब तयार करायचे आणि त्या ग्लासमध्ये ते आईस क्यूब काय करायचे आहे, टाकायचे आहेत. बघा काय सांगितले, टेक आईस क्यूब्स टेक आईस क्यूब इन द ग्लास अप टू 3/4 ऑफ इट्स हाईट. म्हणजे हा पूर्ण भाग आहे, याच्यामध्ये जवळपास पाऊण भाग जेवढा आहे एवढा व्यापेल एवढा काय करायचा आहे, तेवढा बर्फ घ्यायचा आहे, 3/4 भाग. नाव ऑब्झर्व व्हॉट हॅपन, हाऊ डीड द वॉटर ड्रॉपलेट अपियर ऑन द आउटसाइड ऑफ द ग्लास. आता तुम्हाला असं दिसेल, तिथे त्यामध्ये तुम्हाला दिसणार काय आहे, आणि तुम्हाला असंही दिसेल की ग्लासच्या बाहेरच्या बाजूला, इथे बघा थोडेफार असे दाखवलेले आहेत ड्रॉपलेट, ग्लासच्या बाहेरच्या बाजूला सुद्धा पाण्याचे थेंब, वॉटर ड्रॉपलेट जमा झालेले दिसतील. असे का होणार आहे हे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. सी, ह्याच्या अगोदर आपण फर्स्ट बघायचं आहे, ड्यू टू आईस क्यूब इन द ग्लास द एअर सराउंडिंग द ग्लास कूल्स डाऊन. बघा, ज्या वेळेला आपण आईस क्यूब ग्लासमध्ये टाकणार आहे त्यावेळेला सराउंडिंगची जी एअर असणार आहे त्याच्या ग्लासच्या, ती काय होणार आहे, कूल्स डाऊन, म्हणजे एकदम काय होणार आहे, थंड होणार आहे. ॲज द वॉटर वेपर इन द एअर कूल्स डाऊन इट कंडेन्स अँड गेट ट्रान्सफर्ड इन टू द वॉटर. इट इज दिस वॉटर दॅट कलेक्ट ऑन द आउटर सरफेस ऑफ द ग्लास. बघा काय सांगितलेलं आहे, थोडक्यात आपल्याला सांगितलेलं आहे, एक ग्लास आहे समोर समजा, त्याच्यामध्ये तुम्ही आईस क्यूब टाकलेले आहेत. त्यावेळेला काय होणार आहे, तो ग्लास आहे तो काय होणार आहे, थंड होणार आहे. कोणतीही वस्तू थंड होणार आहे. त्याच्या आजूबाजूला काय असणार आहे, जी हवा असणार आहे ती सुद्धा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे थंड होणार आहे. बरोबर आहे. ती थंड झाल्यानंतर काय होणार आहे, ती कंडेन्स व्हायला सुरुवात होणार आहे. आणि ज्या वेळेला ती पूर्ण कंडेन्स होणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये आजूबाजूला हवा आहे, म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय असणार आहे, त्या आपल्याला बघा सांगितलेलं आहे वॉटर व्हेपर सुद्धा, म्हणजे त्या हवेच्या मध्ये वायूच्या रूपात वॉटर सुद्धा असणार आहे, ते व्हेपरच्या रूपात असणार आहे. जेव्हा वायूच्या रूपात पाणी असतं तेव्हा ते व्हेपरच्या रूपात असतं. त्यावेळेला ते ज्या वेळेला ह्या ग्लासच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल तेव्हा ते वॉटर व्हेपर्स कंडेन्स होणार आहेत आणि त्याचं रूपांतर त्याला थंड कूल्स डाऊन झालेलं आहे. बरोबर आहे, थंड झालेलं आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, त्याचं रूपांतर जे आहे ते पुन्हा कशात होणार, वॉटर ड्रॉपलेटमध्ये होणार, लिक्विडमध्ये होणार आणि ते बाहेरच्या बाजूला साठणार आहे. ठीक आहे. बघा, द लेवल ऑफ द ह्युमिडिटी इज डिफरंट इन द डिफरंट प्लेसेस. सिमिलरली द ह्युमिडिटी लेवल अल्सो चेंजेस फ्रॉम टाइम टू टाइम ड्युरिंग द पिरियड ऑफ द सिंगल डे. बघा, ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता, जी आर्द्रतेची लेवल पातळी असते ती वेगवेगळी असते वेगवेगळ्या ठिकाणी. त्याचप्रमाणे सिमिलरली द ह्युमिडिटी लेवल अल्सो चेंजेस फ्रॉम टाइम टू टाइम ड्युरिंग द पिरियड ऑफ द सिंगल डे. म्हणजे आता काय सांगितले, ह्युमिडिटी लेवल अल्सो चेंज, जी आर्द्रतेची पातळी असते ती वेगवेगळी बदलत असते, वेळेनुसार ती बदलत असते. दिवसामध्ये पूर्ण दिवस 24च्या 24 तास ही एखाद्या ठिकाणावरची आर्द्रता सारखी नसणार आहे, ती वेळोवेळी बदलत राहणार आहे. द लेवल ऑफ द ह्युमिडिटी ऑफ द एअर इज डिटरमाइंड बाय इट्स कपॅसिटी टू होल्ड वॉटर व्हॅपर. बघा काय सांगितलेलं आहे, मग आता ही जी लेवल आहे ह्युमिडिटीची, ही आपण हवेमधली पातळी किती आहे हे ओळखायचं कसं, तर इट्स कपॅसिटी टू होल्ड वॉटर व्हॅपर, ते वॉटर व्हॅपर किती वेळ धरून ठेवू शकतं किंवा किती वेळ त्याच्यामध्ये धरण्याची क्षमता आहे त्याच्यावरून. ड्युरिंग द नाईट ऑर ॲट डाऊन व्हेन द टेम्परेचर ऑफ द एअर इज अ लो इट्स कपॅसिटी टू होल्ड व्हेपर इज अ लेस. बघा काय सांगितले, ड्युरिंग द नाईट, ज्या वेळेला रात्रीच्या वेळी असते, काय होतं त्यावेळेला टेम्परेचर हे कमी असतं एअरमधलं, त्याच्यामुळे काय होणार आहे, इट्स कपॅसिटी टू होल्ड वॉटर व्हॅपर इज अल्सो लेस. बघा काय सांगितलेलं आहे, ज्या वेळेला रात्रीच्या वेळी काय असतं, टेम्परेचर हवामान असतं, तापमान असतं जे अतिशय कमी असतं. तापमान कमी असल्यामुळे काय होणार आहे, त्याची वॉटर व्हॅपर धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा कमी असणार आहे. ॲट सच टाइम द एक्सेस वॉटर व्हॅपर इज ट्रान्सफर्ड इन टू द वॉटर ड्रॉपलेट. धिस इज वॉट वी कॉल ड्यू. बघा, त्यालाच आपण काय म्हणतो, थेंब असं म्हणत असतो. का असं होतं, आता रात्रीच्या वेळी
हिवाळ्यामध्ये अगदी आपण जर बघायला गेलो तर तुम्ही सकाळी उठला तर तुम्हाला झाडाच्या पानावर काय दिसतं, पाण्याचे थेंब दिसतात, बरोबर. का असं होतं? रात्रीच्या वेळी ऑलरेडी तापमान कमी असतं आणि हिवाळ्याच्या वेळी तर ते जास्त कमी होतं. त्याच्यामुळे काय होतं, ते वॉटर वेपर धरून ठेवण्याची क्षमता एअरमध्ये खूप कमी झालेली असते आणि ही क्षमता ज्या वेळेला कमी होते त्यावेळेला काय होतं, त्याचं रूपांतर व्हायला सुरुवात होतं. कशामध्ये? वाफेचं रूपांतर कशात होणार? पाण्यामध्ये. हे तुम्ही बघितलेलं आहे ऑलरेडी. मग ते पाण्यामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे, तेच थेंब आपल्याला साठलेले झाडाच्या पानांवर दिसत असतात. हे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. बघा, पुढे काय सांगितलं, इन आफ्टरनून. आता आफ्टरनूनच्या वेळी काय होते बघा, व्हेन द टेम्परेचर ऑफ द एअर इज अ हाय, द कपॅसिटी ऑफ एअर टू होल्ड द मॉइश्चर अल्सो इन्क्रीजेस. आफ्टरनूनच्या वेळी म्हणजे बघा, एक टेम्परेचर असतं ते हाय असतं एअरमधलं, बरोबर आहे. बघा, म्हणजे दुपारच्या वेळी, आफ्टरनूनच्या वेळी म्हणजे मग द कपॅसिटी ऑफ एअर आता जास्त आहे म्हणजे वॉटर वेपर धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा जास्त आहे, मॉइश्चर होल्ड करण्याची, आर्द्रता होल्ड करण्याची क्षमता जी आहे ती जास्त आहे. देन कम्पेअर टू इट्स फुल कपॅसिटी ऑफ होल्ड वॉटर, द प्रपोर्शन ऑफ द मॉइश्चर इन द एअर इज अ लेस अँड वी फील दॅट द एअर इज द ड्राय. बघा, देन कम्पेअर टू इट्स फुल कपॅसिटी म्हणजे आपण जर कम्पेअर केलं कशाशी, फुल कपॅसिटी ऑफ होल्ड वॉटर, ठीक आहे. द प्रपोर्शन ऑफ मॉइश्चर, ही जी आर्द्रता असणार आहे ही एअरमधली कमी असणार आहे आणि त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की हवा जी आहे ती अतिशय काय आहे, कोरडी आहे, ड्राय आहे. द प्रपोर्शन ऑफ वॉटर व्हेपर, इथं आलेलो आहे आपण, वॉटर वेपर इन द एअर इज अ हाय ड्युरिंग द मान्सून अँड इट्स कोस्टल एरिया. ॲज अ रिझल्ट as a result we feel the dampness of the or humidity. बघा, मान्सूनमध्ये काय होतं किंवा एखाद्या कोस्टल एरियामध्ये असं काय होत असतं, वॉटर व्हेपर एअरमधलं असतं ते प्रपोर्शन जे असतं ते अतिशय हाय असतं, त्याच्यामुळे आपण तिथे ह्युमिडिटी, आर्द्रता फील करत असतो. इन समर वी क्लोथ्स ड्राय क्विकली बट द इन द रेन दे डू नॉट. व्हाय इज धिस सो? बघा, उन्हाळ्यामध्ये कपडे जे आहेत ती लगेच वाळतात, बरोबर आहे. पण तेच जर आपण रेनी सीझनमध्ये बघितलं तर ती कपडे लगेच वाळत नाहीत. असं का होत असेल? आता मी वर तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, ह्याचं उत्तर तुम्ही मला लिहून पाठवायचं आहे. नाही आलं तर आपण सांगूच तुम्हाला, पण काय करायचं आहे, तुम्ही ह्याचं उत्तर मला लिहून व्हॉट्सअपवर पाठवायचं आहे. देन बघा, आता काय सांगितलेलं आहे, dip and the uncorked inverted empty bottle in the slanting position and the water in the wide container. What do you observe? आता शेजारी जसं आपल्याला दाखवलेलं आहे, एक एम्प्टी बॉटल घ्यायची आहे, स्लांटिंग पोझिशनला ती बुडवायची आहे आणि काय होत आहे ते बघायचं आहे. व्हॉट चेंजेस टेक प्लेस इन द बलून ऑर फिलिंग इन इट. असं कोणकोणते चेंजेस जे आहेत ते घडून येत असतात कशामध्ये, ज्या वेळेला आपण बलूनमध्ये म्हणजे फुग्यामध्ये हवा भरत असतो तेव्हा. बघा, खाली आता आपल्याला त्याच संदर्भात सांगितलेलं आहे. वी कम टू नो फ्रॉम द ॲक्टिव्हिटीज अबाउट दॅट एअर हॅज अ प्रॉपर्टीज लाईक ऑक्युपाईंग स्पेस, हॅव्हिंग सर्टन व्हॅल्यूम, हॅव्हिंग मास ऑर वेट. ठीक आहे, ह्या सगळ्या प्रॉपर्टीजमुळे हे दोन्ही चेंजेस घडून येतात असं आपल्याला इथं दिसतंय. एअर इज अ हे बघा, हे इम्पॉर्टंट आहे, स्कॅटरिंग ऑफ लाईट. ह्याची डेफिनेशन विचारली जाते, सगळ्यांना माहीत असलीच पाहिजे. बघा, एअर इज द मिक्सचर ऑफ द व्हेरी फाईन पार्टिकल्स ऑफ सम गॅसेस, डस्ट, स्मोक अँड मॉइश्चर. एअर जी आहे ही मिक्सचर आहे कशाचं, अतिशय फाईन पार्टिकल, काही डोळ्याला सुद्धा दिसत नाहीत असे पार्टिकल, कशाचे, गॅसेसचे, डस्टचे, स्मोकचे किंवा मॉइश्चरचे. म्हणजे हवे, गॅसेस म्हणजे वायू, डस्ट धूळ, स्मोक धूर, मॉइश्चर ओलसरपणा असं म्हणू आपण इथे, याचं एक मिक्सचर आहे. वेन रेज ऑफ द लाईट फॉल ऑन दिस मायन्यूट पार्टिकल्स, द पार्टिकल्स स्प्रेड द लाईट इन ऑल द डिरेक्शन. बघा, काय सांगितलेलं आहे, ज्या वेळेला लाईट, आता सूर्याचं किरण फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं, घरामध्ये एखादी छोटीशी खिडकी असेल, तिथून काय येत असते, सूर्याचं एखादं किरण आतमध्ये येत असतं, तिथे तुम्हाला असे छोटे छोटे पार्टिकल फिरत आहेत, विखुरलेले आहेत असं दिसत असतं. तेच इथं सांगितलेलं आहे की ज्या वेळेला व्हेन द रेज ऑफ द लाईट, ज्या वेळेला सूर्याचं एखादं किरण काय होणार आहे, त्या पार्टिकल्सवर पडणार आहे, ते पार्टिकल्स सगळीकडे विखुरले जाणार आहेत सगळ्या दिशेने. यालाच धिस नॅचरल फेनॉमिनॉन इज कॉल्ड अ स्कॅटरिंग ऑफ लाईट. ह्याच फेनॉमिनॉनला स्कॅटरिंग ऑफ लाईट असं म्हटलं जातं. टेम्परेचर रेग्युलेशन म्हणजे काय बघा, द अर्थ
receive energy from sun. This energy is reflected by the earth in the form of the heat. आता अर्थ जी आहे सगळ्यांना माहिती आहे मेन सोर्स आहे एनर्जीचा कुठला, सन, त्याच्याकडून. पण एनर्जी रिफ्लेक्टेड बाय अर्थ इन द फॉर्म ऑफ द हीट. ही जी एनर्जी आहे ही रिफ्लेक्ट होते अर्थकडून कुठल्या फॉर्ममध्ये, हीटच्या. द कन्स्टिट्युएंट ऑफ द एअर सराउंडेड द अर्थ सच ॲज वॉटर वेपर, कार्बन डायऑक्साईड absorb a part of the heat and give it to the other constituent of the एअर. बघा आता हे जे हवेमध्ये पार्टिकल्स आपण शिकलो सराउंडिंगला आहेत अर्थच्या, कोणते, वॉटर व्हेपर आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, जे काय करतायत ऑब्झर्व द पार्ट ऑफ द हीट. ते काय करतात, तो जो पार्ट आहे अर्थकडून रिफ्लेक्ट झालेला तो पुन्हा ऑब्झर्व करून घेतात अँड गिव्ह इट टू द अदर कन्स्टिट्युएंट ऑफ द वॉटर, आणि ते दुसरे कन्स्टिट्युएंट असतात त्यांना देऊन टाकतात. ॲज अ रिझल्ट द अर्थ सरफेस रिमेन वॉर्म अँड देअर बाय बिकम सुटेबल फॉर द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ. म्हणजे जो भाग सुद्धा अर्थकडून रिफ्लेक्ट झाला आहे तो पुन्हा दुसऱ्या कॉन्स्टिट्युएंटला मिळालेला आहे, त्याच्यामुळे वॉर्म राहत आहे सरफेस, म्हणजे पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे तो उबदार राहत आहे. अँड देअर बाय बिकम सुटेबल फॉर द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ. आणि हे पृथ्वीसाठी सुटेबल असतं. इफ देअर वेअर नो एअर ऑन द अर्थ द ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द अर्थ सरफेस वुड हॅव बीन व्हेरी लो. जर पृथ्वीवर हवाच नसती तर जे ॲव्हरेज टेम्परेचर आहे अर्थचं ते अतिशय कमी असतं. बघा ट्रान्समिशन ऑफ द साऊंड. ऑल द साऊंड्स दॅट वी हिअर रिचेस अस थ्रू द सराउंडिंग एअर. म्हणजे बघा जो काही आपला आवाज असतो तो रीच होतो कुठला सोर्स असतो, एअर हा सोर्स असतो, हवेद्वारे तो सगळीकडे रीच होत असतो, पोचत असतो. द डेन्सिटी ऑफ द एअर ऑल्सो चेंजेस ड्यू टू द चेंजेस इन इट्स टेम्परेचर. आणि जी डेन्सिटी असते, घनता असते, ती सुद्धा त्या हवेची आहे ती कमी डेन्सिटी चेंज होत असते, बदलत असते घनता. कशामुळे, ड्यू टू द चेंज इन इट्स टेम्परेचर. म्हणजे जे तापमान असतं ते जर चेंज झालं तर ती जी घनता असणार आहे ती सुद्धा चेंज होणार आहे, बदलणार आहे. इन विंटर द डेन्सिटी ऑफ द एअर इन्क्रीजेस. विंटरमध्ये तुम्ही बघायला गेला तर जी डेन्सिटी असते हवेची ती जास्त असते. वी कॅन हिअर द विसेल ऑफ द डिस्टन्स ट्रेन क्लिअरली अर्ली इन द मॉर्निंग इन द विंटर. त्याच्यामुळे जर शेजारी रेल्वे रूळ असला तिथून ट्रेन जात असेल, आपल्या इथे सुद्धा जाती बघा, त्यावेळेला विंटरमध्ये आपल्याला क्लिअरली साऊंड ऐकू येतो रेल्वे जाताना, जो व्हिसल असतो तो. एअर इज अ युजफुल ॲज अ मीडियम फॉर द ट्रान्समिशन ऑफ द साऊंड. त्याच्यामुळे हवा, एअर जे आहे हे अतिशय उत्तम माध्यम आहे कशाचं, ट्रान्समिशन ऑफ द साऊंडचं ट्रान्समिशन करण्याचं हे एक उत्तम मीडियम आहे. बघा आपण हा जेवढे पॉईंट बघितलेले आहेत यामध्ये जर कोणाला काही शंका असेल तर मला विचारा. ह्याच्यावर MCQ विचारली जाते, कोणतं माध्यम आहे ट्रान्समिशन ऑफ साऊंडचं, तर एअर आहे. त्याचबरोबर टेम्परेचर रेग्युलेशन जे आहे ह्याच्यामध्ये एखादं रिझन विचारलं जातं की बघा इथे सांगितलेलं आहे द अर्थ सरफेस रिमेन वॉर्म. हाऊ द अर्थ सरफेस इज अ रिमेन वॉर्म असं विचारलं जाऊ शकतो, हा एक प्रश्न. त्याचबरोबर स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजे काय आहे, आणि इथे ह्युमिडिटीवर क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यामुळे ह्या आपल्या कन्सेप्ट क्लिअर असल्याच पाहिजेत. व्हिडिओ काहीही यातलं कळालं नसेल, शंका असेल तर मला कॉल करून विचारा, मेसेज करा. आणि त्याचप्रमाणे मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे लिहायला एक क्वेश्चन, तो लिहायचा आहे आणि मला लिहून पाठवून द्यायचा आहे. यामध्ये जर कोणाला काही शंका असेल, हा जो क्वेश्चन आहे समरमध्ये समरमध्ये क्लोथ्स ड्राय होतात क्विकली बट रेनी सीझनमध्ये होत नाही, त्याचे आन्सर लिहून पाठवायचे. उद्याच्या भागामध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ वॉटर सुरू करणार आहोत. थँक्यू.